कीर्ती लय थोर खरा झुंजार, शिवाजी राजाची कीर्ती लय थोर खरा झुंजार. असा शिवराय माझा होता, असा शिवराय माझा होता, असा गरजला शिव शोभला शिवाजी राजा. असा गरजला शिव शोभला शिवाजी राजा. ए मम्मी, काय रे? 500 रुपये दे मला. कशाला पाहिजेत? पाहिजेत ग मला, दे. नाहीत रे बाळ. अगं दे ग बाई, मला पाहिजेत, काम आहे माझं. घे बाबा, काय करायचं ते कर. पत्त्या कुठं आहे रे? आलं नाही अजून. काय रे? कुठे आहे रे ते? फोन माझा उचलून झाले. थांब, मीच लावतो फोन. हॅलो प्रथम. हां बोल की रे. कुठं आहेस रे? अरे मी मंडपात आहे. चौकात ये जरा लवकर. का रे? अरे माझं काम चालू आहे. काय लिहित बसलेस काय? हो रे, तुला कसं कळालं? बाकी तुला काय काम असणार आहेत? माझं जरा थोडं काम बाकी आहे, ते झालं की येईन मी. चालेल तुला? बरं बरं, ये लवकर जरा. ठीक आहे, चल बाय. यायले नव्हते येते भावा, चल. भावा, प्लॅनिंग झाले ना वाचचं? झालंय बे सगळं प्लॅनिंग. मग आज विषय करूनच टाकू. चालतंय की. का बोललंस रे? अरे पन्हाळ्याला जायचं आहे. पन्हाळ्याला? होय, ह्याला घे गाडीवर. बस. आणि एक काम करा, हां पुढे जाऊन पंपावर थांबा, आम्ही दोघं आलोच. हां बरं चला. थांबा रे पुढं. अरे काय येतात का नाही? ती बघ आलीत. भाऊ कसं डिकटो महाराजांसारखं दिसतंय की नाही? विषय आहे का भावाचा? ए बघ बघ बघ, गेलीत बघ आत. भारी होतं की नाही? काय रे? काय माल होता माहित आहे? आई शपथ. ए गबसा रे. हे पत्या, तू शांत बस रे. भावाला वर जायची लय गडबड आहे वाटतं. अरे इकडे कुठं काम आहे, सांगतो चल. अरे इकडे कसलं काम? सांगतो तर चल. अरे थांब थांब थांब,
आधी काय काम आहे ते सांग, मग येतो. अरे पत्त्या. सांग रे. ए चल सांगतो तुला तिथं. नेहमीच रडगाणं आहे बा यांचं. बरं असू दे रे, चल भावा. आज मज्जाच. काय करणार इथे येऊन? चल रे, वरती गेल्यावर सांगतो. अरे इथं काय करायचं? चला वर जाऊया. हे तर बंद आहे. याच्यावर उड्या टाकून जायचं. अरे तिकडं कुठं? ए चला रे. हे टाकरे उडी तू. अरे ऐक जरा. अरे ती ऐकत नाही, तू ए, तर तू ऐक. जा रे तिकडे. अरे असं मूर्खासारखं वागू नको रे. ठीक आहे. ते बघ. ऐक. ऐ, ऐ, ऐ. काय म्हणून आलोय मी यांच्यासोबत? गड राहिला बाजूला आणि यांचं वेगळंच. काय चाललंय रे कुणा कुणी? काढा रे हत्यारे. आज कोण काय करतोय बघतोच. कसले हत्यार? हे करायला बोलवले तुम्ही मला इथं? अरे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, इथं मी तुम्हाला असला फालतूपणा करू देणार नाही. तू घेत नाहीस माहिती आहे, पण आम्ही तर पिणार आहे बाबा. एक तर खूप दिवसांनी प्यायला लागलोय, त्यात मूड नको खराब करू उगाच. लाखो मावळणी जीवाची बाजी लावून हे गड किल्ले जिंकले आणि अशा पवित्र गडावर येऊन तुम्ही असले धंदे करता? लाज नाही वाटत? इथे ढीगभर पोरं पिऊन जातात आणि आम्हीच काय घोडं मारलंय रे तुझं? आणि मला सांग, असं कोणाकोणाला अडवणार आहेस रे तू? कुणाला नाही अडवता आलं, निदान तुम्हाला तर नक्कीच अडवेन. आणा त्या बाटल्या इकडं. पत्या. अरे अरे अरे, प्रथम हे याचं काय तर मिटवा रे, नाहीतर. नाहीतर काय? मारणार आहेस? मार. वाटल्यास ठार मार. अरे लाज वाटली पाहिजे रे हे सगळं करताना. राजाने गड किल्ले जिंकले याच्यासाठी? ज्या वयात खेळायचं बागडायचं त्याच वयात त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. आणि तुम्ही काय होता माझा राजा? शूरता त्यांचा आत्मा होता, वीरता आणि विवेक त्यांची ओळख, क्षत्रिय त्यांचा धर्म होता, असा माझा शिवराय होता. अरे काय करताय? राजाने गड किल्ले जिंकले याच्यासाठी? बघावं तिकडं दारूच्या बाटल्या नागवा नाच. हल्ली तरुणात एक नवीनच फॅड आले. भाळी चंद्रकोर, कानात बाली, दाढी अगदी हुबेहूब महाराजांसारखी. ही तुमची फॅशन नसून जबाबदारी आहे. महाराजांनी पुरुषत्व दाखवलं ते युद्धात. तुम्ही ठरवा तुमचं पुरुषत्व कशात दाखवायचं. अरे काय करायलेस? याला आणायलाच नको पाहिजे होता. शेवटी करायचं ते याने केलंच. थांब सुदीप, कदाचित तुला माझा राग येईल, पण ऐक. शिवाकाशीत ही दिसायला आमच्यासारखा होता. महाराज, स्वराज्याचं स्वप्न जरी आम्ही पाहिलं असलं तरी ते पूर्ण करण्यासाठी त्या पठ्ठ्यानं जीवाची बाजी लावली. तरुण आहात, सळसळतं रक्त आहे, मनगडात ताकद आहे. निर्णय सर्वस्वी तुमचा. ही ताकद कशी आणि कुठं वापरायची? नका प्रयत्न करू आमच्यासारखं दिसण्याचा. आम्हास गरज नाही त्याची. गरज आहे तुमच्या शौर्याची, तुमच्या कर्तृत्वाची. बघा, विचार करा, भवितव्य तुमचं आहे. जगदंब जगदंब जगदंब. खरंच ज्याला कोणाला वाटतं ना शिवरायांसारखं दिसावं, त्यानं आधी शिवचरित्र समजून घ्यावं. मग समजेल दिसणं आणि असणं यातील फरक. सागर जला शिव शोभला शिवाजी राजा.